वृषभ राशी. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आकाशमंडळात एक अशी महाभयंकर खगोलीय हालचाल घडणार आहे ज्याने संपूर्ण ज्योतिषशास्त्राला हादरून सोडले आहे. साक्षात शनिदेव आणि शुक्रदेवांच्या या विलक्षण युतीमुळे पृथ्वीच्या गाभ्यात एक असा ऊर्जा भूकंप येणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या कुंडलीच्या सुखस्थानावर होणार आहे. तुम्ही जे काही आजवर आपल्या कष्टाने जपले आहे ते एका क्षणात पालटण्याची ताकद या ग्रहयोगात दडली आहे. ही केवळ एक साधी घटना नाही, तर तुमच्या नशिबाच्या तक्त्याला पूर्णपणे उलथून टाकणारी एक दुर्मिळ घटना आहे. येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. वृषभ राशी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा आहे, कारण जर तुम्ही आज सावध नाही झालात तर गुढीपाडव्याची सकाळ तुमच्यासाठी भाग्याचा सूर्योदय घेऊन येईल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट हे कोणालाही सांगता येणार नाही. वृषभ राशी, जर तुम्हाला वाटते की तुमचे आयुष्य आता साध्या चाकोरीतून चालले आहे तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. चित्रा आणि स्वाती नक्षत्राच्या या भयानक युतीमुळे नशिबाचे चक्र आता इतक्या वेगाने फिरणार आहेत की तुमचे डोळे दिपून जातील. तुमच्या आयुष्यातील नोकरी, व्यापार आणि नात्यांच्या भिंतींना हा ग्रह भूकंप तडा देणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आज सुरक्षित वाटत आहेत त्या अचानक डळमळीत होतील. असा इशारा दिला आहे की हा काळ तुमच्या अहंकाराचा आणि असुरक्षिततेचा अंत करणार आहे. तुमच्या नकळत तुमची जमीन सरकत आहे आणि तुम्हालाही हेही कळणार नाही की तुम्ही कुठे अडकला आहात. आता ही वेळ निवांत बसण्याची नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाला वाचवण्याची आहे. तुम्हाला जर स्वतःचे आयुष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर या नक्षत्राच्या संकटातून बाहेर पडण्याचे गुपित तुम्हाला जाणून घ्यावेच लागेल. वृषभ राशी, काळ आता हाताबाहेर चालला आहे आणि गुढीपाडव्याची वेळ जवळ आली आहे. वृषभ राशी हा नशिबाचा तक्ता पालटणारा भूकंप तुमच्या करिअरला क्षणात शिखरावर नेऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला कोणत्या सावधगिरीच्या पावलांची गरज आहे? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही या काळात केल्यास हे संकट टळण्याऐवजी तुमच्या फायद्याचे ठरेल? ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, ज्यांना या ग्रहयोगातून बाहेर पडून विजय मिळवायचा आहे, त्यांच्यासाठीच ही भविष्यवाणी आहे. आता निर्णय तुमचा आहे. या भीतीच्या सावठाखाली राहायचे आहे की भविष्यवाणी ऐकून स्वतःचे भविष्य बदलून टाकायचे आहे? वृषभ राशी, साक्षात आकाश मंडळात मार्च 2026 नंतर होणारी ही नक्षत्रांची उलटापालट केवळ एक खगोलीय घटना नसून तुमच्या जीवनातील एका मोठ्या एनर्जी शॉकची नांदी आहे. चित्रा आणि स्वाती नक्षत्रांमधील ग्रहांची ही विचित्र स्थिती तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ आणि दशम भावावर असा काही दबाव निर्माण करत आहे जणू नशिबाचा जुना तक्ताच फाटला आहे. चित्रा नक्षत्र हे ऊर्जेचे प्रतीक आहे, तर स्वाती नक्षत्र हे वायूचे. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा आयुष्यात वादळ येणे निश्चित असते. तुमच्या आजूबाजूला असलेल्या शांततेचा हा ढोंगी पडता काही क्षणात फाटणार आहे आणि तुम्हाला जाणवेल की ज्या स्थिरतेवर तुम्ही आजवर विश्वास ठेवला होता ती आता डळमळीत झाली आहे. वृषभ राशी हा इशारा अत्यंत गंभीर आहे. हा ग्रह भूकंप तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायाला हादरा देणारा आहे. ज्या प्रकल्पांवर किंवा योजनांवर तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून काम करत होतात त्या अचानक थांबल्यासारख्या वाटतील किंवा त्यात विनाकारण अडथळे येतील. ही वेळ साध्या संघर्षाची नाही, तर तुमच्या अस्तित्वाची आहे. तुम्ही ज्या स्थिरतेसाठी वर्षानुवर्षे धडपडत होता ती स्थिरता राहू आणि केतूच्या या विशेष प्रभावामुळे एका क्षणात कोलमडून पडण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्ही या वादळात स्वतःला स्थिर ठेवणार की यात वाहून जाणार हे पूर्णपणे तुमच्या मानसिक तयारीवर अवलंबून आहे. वृषभ राशी, नक्षत्रांचा हा संकेत स्पष्ट सांगतोय की तुमच्या कुंडलीतील नशिबाचा तक्ता आता पालटणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जुन्या विचारसरणीला आणि जुन्या कर्मांना सोडत नाही तोपर्यंत हा हादरा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. हा भूकंप तुम्हाला तुमच्या सोयीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आला आहे. तुम्हाला वाटेल की सगळं संपलं, पण सत्य हे आहे की ही नासधूस एका नवीन बांधकामासाठी आहे. जर तुम्ही या नक्षत्रांच्या संकेताला ओळखून आताच योग्य पावले उचलली तर हा विनाशकारी भूकंप तुमच्यासाठी भाग्योदयाची पहिली पायरी ठरेल. सावध राहा, कारण येणारे काही दिवस तुमच्या जीवनाचा इतिहास बदलणारे आहेत. वृषभ राशी, तुमच्यासाठी स्पष्ट आहे. शुक्र आणि शनिदेवाची ही युती तुमच्या कुंडलीतील नशिबाचा तक्ता मुळापासून हलवून टाकणार आहे. आजवर ज्या नशिबाच्या रेषांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्या आता पूर्णपणे बदलत आहेत. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचे फळ मिळण्याचा काळ आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत अशक्य वाटत होत्या किंवा ज्या कामात तुम्ही सतत अपयशी ठरत होता ती कामे आता अचानक मार्गी लागतील. जुन्या दुर्दैवाचा तक्ता नष्ट होऊन
एक नवीन तेजस्वी भाग्योदयाची रेषा तुमच्या नशिबात कोरली जाणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल वेदनादायी असू शकतो, कारण जुने सोडून नवीन स्वीकारताना नेहमी संघर्ष करावा लागतो. वृषभ राशी, हा भूकंप तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील कम्फर्ट झोनचा अंत आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की तुमच्या आयुष्यात विस्कळीत होत आहे, परंतु ही विस्कळीत अवस्था म्हणजे तुमच्या यशाची पूर्वतयारी आहे. ज्या पद्धतीने भूकंपाने जमिनीचा पोत बदलतो, त्याचप्रमाणे हा ग्रहयोग तुमच्या जीवनाचा पोत बदलत आहे. जर तुम्ही या काळात घाबरून माघार घेतली तर तुम्ही संधी गमवाल, पण जर तुम्ही या बदलाला सामोरे गेलात तर हाच भूकंप तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा महापूर घेऊन येईल. ही तुमची अग्निपरीक्षा आहे, कारण नशिबाचा हा नवीन तक्ता लिहिण्याची जबाबदारी आता तुमच्या स्वतःच्या हाती आली आहे. वृषभ राशी, गुढीपाडव्याच्या आधीचा काळ आर्थिक स्तरावर प्रचंड खळबळ माजवणारा असणार आहे. बाजारातील अस्थिरता आणि तुमच्या गुंतवणुकीतील अनपेक्षित चढउतार तुम्हाला मानसिक तणावात टाकू शकतात. वृषभ राशी, तुमच्यासाठी इशारा आहे की या काळात कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणे किंवा अनोळखी व्यक्तींना पैसे उसने देणे हे तुमच्या आर्थिक विनाशाला निमंत्रण देण्यासारखे आहे. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग सुरक्षित ठेवा आणि उधळपट्टीवर पूर्णपणे लगाम घाला. हा काळ संपत्ती कमावण्याचा नाही, तर असलेली संपत्ती जपण्याचा आणि सुरक्षित ठेवण्याचा आहे. वृषभ राशी, लक्षात ठेवा, या आर्थिक भूकंपाचे तडाखे त्यांनाच बसतील जे राहूच्या भ्रमात अडकून चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही प्रामाणिक मार्गाने चाललात आणि शनीच्या शिस्तीचे पालन केलेत तर हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खंबीर बनवेल. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारात कागदपत्रे तपासल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. हा सावधगिरीचा इशारा तुम्हाला मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकतो. आर्थिक नशिबाचा तक्ता जर तुम्हाला तुमच्या बाजूने फिरवायचा असेल तर या काळात पूर्णपणे सावध आणि सजग राहणे हीच तुमची सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. वृषभ राशी, तुमच्या तक्त्यांच्या भिंतींना हा भावनिक भूकंप तडा देणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही आजवर डोळे मिटून विश्वास ठेवला होता त्यांची खरी बाजू तुम्हाला समोर दिसू शकते. जोडीदारासोबतचे गैरसमज टोकाला जातील, ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होईल. परंतु हा तणाव तुमच्या नात्यातील खोटेपणा साफ करण्यासाठी आला आहे. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्यासोबत होते ते या काळात तुमच्या आयुष्यातून कायमचे बाहेर पडतील. हे दुःखदायक वाटू शकते, पण भविष्यात हेच तुमच्यासाठी शांततेसाठी कारणीभूत ठरेल. वृषभ राशी, मे महिन्यापर्यंतची वेळ नात्यांची शुद्धी करणारी आहे. तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडत आहेत त्याकडे एक क्लिनिंग प्रोसेस म्हणून बघा. जर तुम्ही या काळात अहंकार बाजूला ठेवून संवाद साधला तर तुमची नाती अधिक घट्ट होतील. पण जर तुम्ही जुन्याच वादविवादांना पकडून ठेवले तर नाती तुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा भावनिक भूकंप तुम्हाला हे शिकवेल की प्रेम हे केवळ शब्दात नसून ते कृतीत असावे लागते. या अग्निपरीक्षेत टिकून राहिलेले नाते हेच तुमच्या आयुष्यातील खरा आधारस्तंभ ठरेल. त्यामुळे संयम ठेवा आणि नात्याचा हा भूकंप शांत होऊ द्या. वृषभ राशी, या नक्षत्रांच्या संकटातून आणि नशिबाच्या या धक्क्यातून सावरण्यासाठी दररोज संध्याकाळी महालक्ष्मी आराधना करा. ओम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध, ओम ह्रीं श्रीं स्वाहा, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल. तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करा. हे साधे उपाय तुमच्यावरील या ग्रहयोगाचे नकारात्मक परिणाम कमी करतील आणि नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात सुख शांतीचा प्रकाश घेऊन येतील. वृषभ राशी, हे संकट टळो आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी यशाची नवीन कवाडे उघडणारे ठरो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना. या माहितीचा वापर करा, सावध राहा आणि सकारात्मक राहा.